सुरू करूया. ओम अज्ञानतिमिराधस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींच्या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आणि सर्वप्रथम सगळ्या जणींना अक्षय तृतीयाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आजचा आपला विषय सगळ्यांना माहीतच असेल की आज अक्षय तृतीया आहे म्हटल्यानंतर आज जरा आपण थोडं वेगळा वेळ जरी वेगळा वाटत असला तरी भगवंतांनी ज्या आपल्याला टीचिंग दिलेले आहेत, जे शास्त्रांमध्ये जे नॉलेज दिलेलं आहे, तर त्याच्याशी हे सगळे जे काही आपले उत्सव येतात, सण येतात, तर त्या प्रत्येकामागे काहीतरी कनेक्शन असतं आणि काहीतरी तत्व असतं. तर ते आपण शास्त्रानुसार जर जाणून घेतलं, तर ते आपल्याला समजू शकतं आणि तेव्हा आपण कुठे भगवंतांशी कनेक्ट होऊ शकतो. तर आज अक्षय तृतीया आहे. तर अक्षय तृतीयाचं महात्म्य आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत थोडक्यात. तर आज अक्षय तृतीया म्हणजे सगळ्यांना माहित आहे. अक्षय तृतीया म्हणजे सगळ्यांचा एक किती उत्साह वाढवणारा आणि पवित्र असा आपला तर उत्साह आहेच, परंतु त्याचं पावित्र्य पण तेवढं आहे. त्या दिवशी खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्याला आपल्या दृष्टीने आपण म्हणतो अक्षय तृतीया म्हणजे आपले पितृ जे असतात ते आपण त्यांना हे देतो, जेवण देतो किंवा पितृ, श्राद्ध जे काही असेल ते आपण या दिवशी घालतो. तर मग आता याच्या मागे किती मोठं कारण आहे. जसं आपण श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करत होतो, तेव्हा आपण प्रत्येक जणींनी बघितलेलं असेल, ऐकलं असेल, की भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंत सांगतात, की जे पितृ असतात त्यांना संतुष्ट करणं, हे आपल्यासाठी किती चांगलं असतं. म्हणजे तो पितृदोष लागत नाही. म्हणजे आपले पितृ आपण कसं म्हणतो ना, एखाद्याला काक स्पर्श झाला, दशक्रिया विधीला, तर बघा जुनी माणसं लगेच म्हणतात, की "अरे खूप चांगलं." म्हणजे पुढच्या पिढीला आता ते चांगलं राहील. पुढच्या पिढीला का चांगलं राहील? कारण ते संतुष्ट झालेले आहेत. त्यांचं कुठं कशात म्हणजे कुठेतरी आपण म्हणतो ना जीव अडकला, कुठेतरी काहीतरी त्यांच्या मनामध्ये राहिली इच्छा. तर काय होतं, तर ते कुठेतरी ती एक असंतुष्टता जी असते त्याची भावना असते. तर जेव्हा हे काकस्पर्श होतो किंवा काय होतं, तर अरे पितृज आपले संतुष्ट झाले म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला चांगलं. चांगलं म्हणजे का? तर त्यांना त्यांचे आशीर्वाद मिळतात. तर हे बऱ्याच वेळा आपण क्लासमध्ये याच्यावर चर्चा केलेली आहे. तर याच्यासाठी मी सांगण्याचा उद्देश असा आहे, की आपण जरी वेगळे विषय, वेगळे सण, उत्सव घेतले, तरी आपण त्याच्या मागचं जे मूळ तत्व जे आहे, त्या मुळात जर गेलो, तर ते सगळं तत्व आपल्याला भगवान श्रीकृष्णांशी कनेक्ट करतं. भगवद्गीतेशी कनेक्ट करतं. तर हा त्याचा एक मुख्य धागा आहे आणि तो आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. तर आज अक्षय ह्या नावामध्येच आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अक्षय, क्षय म्हणजे कधीही त्याचा क्षय होत नाही. कधीही त्याचा नाश होत नाही. म्हणून आपण बघतो, की ह्या ह्या महिन्यामध्ये आपण खूप काही गोष्टी करतो. कोणी सोनं घेतं, कोणी दागिने घेतं, कोण काय करतं, की आपल्याला काय वाटतं, की यार त्याच्यामध्ये क्षय होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत राहते नेहमी. तर ही अक्षय तृतीया. तर हा वैशाख महिना आणि शुक्ल पक्ष. तर शुक्ल पक्षाचा हा 3रा दिवस. तर या दिवशी ही अक्षय तृतीया येते आणि या दिवशी भौतिक गोष्टींचा आपण जे काही करतो म्हणजे विवाह सुद्धा अक्षय तृतीयाच्या दिवशी लावले जातात काही. की का तर ते आता आपण बघतो की परिस्थिती कशी आहे. कुठला विवाह हा किती दिवस टिकेल आत्ताच्या काळामध्ये हे आपण सांगू शकत नाही. तर म्हणतात ते अक्षय तृतीयाच्या दिवशी का तर ते टिकेल, ती गोष्ट टिकते, त्याच्यामध्ये वाढ होते. तर ही भौतिक गोष्टी आपण भरपूर काही करतो. भरपूर काही महत्त्वाचं म्हणजे कुठलं उद्घाटन असेल, कुठला वास्तुप्रवेश असेल किंवा एखादी वस्तू खरेदी करणी असेल आणि आज तर आपण बघू शकतो, की सोना सराफाच्या दुकानामध्ये तर गर्दी ओसंडून वाहत असेल आज. तर असा हे अक्षय तृतीया असे 3 आपल्या संस्कृतीमध्ये 3 मुहूर्त सांगितलेले आहेत. एक आहे विजयादशमीचा आणि दुसरा आहे सगळ्यांना माहीत आहे, की गुढीपाडवा आणि तिसरी आहे अक्षय तृतीया. तर हा जे गुढीपाडव्याला पण आपण बघतो, की गुढीपाडव्याला
आपण कुठला मुहूर्त बघावा लागत नाही. म्हणजे कुठलाही हे असला तर त्याच्यामध्ये ना तो कुठलातरी एक काळ असतो, वेळ असतो. त्या वेळेमध्ये आपल्याला ती पूजा वगैरे करावी लागते. परंतु हे जे सण आहेत, हे जे उत्सव आहेत, अ, विजयादशमीचा असेल, अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा याच्यामध्ये ना मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही. कुठल्याही दिवसामध्ये कुठलीही वेळ तुम्ही घ्या, तर ती पवित्र वेळ असते. म्हणून आज आपण बघितलं, की आज आपल्या इस्कॉन बारामतीमध्ये पण आज एक नवीन वास्तू आहे. तर त्या वास्तूचं आज उद्घाटन झालं. आज त्याचा यज्ञ वगैरे. खरं तर मला पण काही कारणास्तव जाता नाही आलं. पण खूप छान म्हणजे आजचा हा दिवस आपण काय करतो, की ही अक्षय तृतीयाचं तेवढं महात्म्य आहे. तर आध्यात्मिक म्हणजे आपण आपल्या आध्यात्मिक भौतिक गोष्टींसाठी तर करतो. म्हणजे ज्या गोष्टी खूप काळापर्यंत किंवा त्याच्यामध्ये वाढ होणे किंवा त्या टिकणे, याच्यासाठी आपण आज काही गोष्टींचा संकल्प करतो, हे करतो. पण आता तुम्ही विचार करा, की भौतिक गोष्टींचा ठीक आहे, आपण एक गृहस्थ आहोत, आपल्याला ह्या गोष्टींची गरज आहे. त्या दृष्टीने आपण केलं पाहिजे. परंतु ज्या गोष्टी शाश्वतच नाहीयेत, की जसं आता आपण सोनं-नाणं खरेदी करतो किंवा काय करतो, ते चुकीचं नाहीये. परंतु त्याच्याबरोबर आपण एक आध्यात्मिकतेचा दृष्टिकोन सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की जी गोष्ट आज आपण सोनं-नाणं खरेदी केलं, एखादा हिरा, डायमंड जे काही केलं आपण खरेदी. ती किती काळ राहणार आहे हो आपल्याकडे? म्हणजे आपला मनुष्याचं आयुष्य हे किती क्षणभंगुर आहे. ते अक्षय आहे का? जर आपलं जीवन, आपला कुठलाही श्वास आपण काहीच गॅरंटी देऊ शकत नाही. ते आयुष्य आपलं अक्षय नाहीये आणि ती जी गोष्टच अक्षय नाही, तर त्याच्यासाठी आपण किती धावाधाव करतोय. मग ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. म्हणजे भौतिक गोष्टी कशा आहेत, त्या कितीही करण्याचा प्रयत्न केला, किती अक्षय तृतीया बघा, विजयादशमी बघा, कुठलाही पण त्या काय होणार आहेत, आपल्या जीवनाबरोबरच त्या संपुष्टात येणार आहेत. परंतु आध्यात्मिक जीवनामधले जे काही आपण व्रत घेतो, जे काही आपण संकल्प करतो, तर ते आपल्याला आपल्या पुढच्या जन्मामध्ये पण ते आपल्याला टिकणार आहेत. म्हणजे आपण जोपर्यंत आहोत इथे, जोपर्यंत आपण पुढील जन्मामध्ये पण आपण गेलो, तरी ते जे संकल्प केलेले आहेत आणि ते संकल्प करून आपण जे काही प्रयत्न केलेले आहेत, त्याची कृपा आपल्याला पुढच्या जन्मातही प्राप्त होणार आहे. म्हणजे ही आध्यात्मिक जीवनाची प्रगती करण्यासाठी हा दिवस इतका पवित्र आणि इतकी कृपा प्रदान करणारा आहे, की खूप काळापर्यंत ही गोष्ट आपल्याबरोबर टिकेल आणि आपल्याबरोबर आपल्याला त्याच्यामध्ये वृद्धिंगत होईल, वाढ होत राहील. तर त्याच्यासाठीही आज खरं तर आध्यात्मिक जीवनाचा संकल्प आपण जीवनाचा किंवा ज्या काही गोष्टी असतात त्याचा आपण संकल्प केला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, की नवीन वर्षाचा आपण संकल्प करतो, व्यायाम करणे, हे चला आपण 1 जानेवारी आली. अरे, आपण काहीतरी संकल्प करूया. तो काही जास्त दिवस तडीच जात नाही, तो भाग वेगळा, पण उत्साह असतो आपला. तसं हा दिवस सुद्धा आपल्या आध्यात्मिक जीवनाचा कुठलातरी संकल्प करणे. आता एका भक्तासाठी काय संकल्प असू शकतो? तर एका भक्तासाठी की जसं आता आज अक्षय तृतीया आहे. भगवंतांसाठी जेव्हा आपण मंदिरात जातो, तेव्हा भगवंतांना काही उपहार किंवा काही दागिने असतील किंवा त्यांच्यासाठी काही वस्तू असेल. वस्तू म्हणजे काही जसं आता आंब्याचा सीझन चालू आहे. ग्रुपवर रोज किचन कमिटीच्या मार्फत मेसेज येतात, की भगवंतांना रोज आंबे आपण हे करतो. तर आंब्यासाठी आपण आंबे नेऊन देऊ शकतो. भगवंतांना आज पोशाख नेऊन देऊ शकतो. म्हणजे भगवंताच्या ज्या काही भक्तिमय गोष्टी आहेत, त्या आपण जितक्या करू, तितकं ते जे दान आहे, तर त्याचं काय होणार आहे, त्याच्यामध्ये वाढ होत राहणार आहे आणि ती वाढ होत राहून त्याची कृपा आपल्याला प्राप्त होणार आहे. तर एका भक्तासाठी आज आपण हरिनाम घेऊ शकतो. जे कोणी व्यक्ती असतील, जप करत नसतील, तर त्यांनी आज विचार केला, "अरे, मी आज 2 माळा जप करण्याचा संकल्प करेन, 4 माळा जप करण्याचा संकल्प करेन. मी प्रभुपादांच्या पुस्तकांचं वाचन करेन. मी जास्तीत जास्त हरिनाम घेईल, कथा श्रवण करेल, श्रीमद भागवतम श्रवण करेल, मंदिरात जाईल, भगवंतांचं दर्शन घेईल." या गोष्टी आपण जेव्हा करू, तेव्हा इमॅजिन करा, की ही जी कृपा म्हणजे हे जे करू, ते कधीच नाश होणार नाहीये. कधीच नाही. आपलं आयुष्य संपेल, पण ते आपल्याबरोबरची साथ सोडणार नाहीये. मग अशा पद्धतीने ज्या गोष्टीला अक्षय म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही, त्या गोष्टी आपण खरं तर आजच्या ह्या पवित्र दिवशी ठीक आहे, आपल्या आपल्या ज्या काही आपण गृहस्थी असल्यामुळे त्या गोष्टी करणे गरजेचे आहे. परंतु तीच गोष्टीला आपण हे ठेवून, अरे हीच गोष्ट म्हणजे जीवन आणि हेच गोष्ट म्हणजे हे करणं म्हणजेच माझ्या जीवनाचा आनंद. तर ही दुसरी बाजू आपण बघितली पाहिजे, की की आध्यात्मिक म्हणजे ज्या गोष्टींचा कधीही नाश होणार नाही. त्याच्यामध्ये वृद्धिंगत होत राहणार आहेत त्या गोष्टी. तर त्या गोष्टींचा आपण संकल्प केला आहे. आणि याच्यामध्ये ना, या दिवशी खूप काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत.
आणि त्या लाखो करोडाचा जो इतिहास आहे, त्या इतिहासामध्ये पण त्याची मान्यता आहे. श्रीमद भागवतम मधल्या काही गोष्टी आहेत. तर त्या आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर असं म्हणतात, की आजपासून सृष्टीचं म्हणजे जेव्हा युगधर्म जे 4 युग आहेत आपले, तर त्याच्यातला ना सत्ययुगाचा प्रारंभ हा आजपासून सुरू झालेला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, अरे सत्ययुग कधीपासून सुरू झालं असेल? त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग, परत सत्ययुग. मग ह्या सत्ययुगाचा कधी म्हणजे त्याचा काय दिवस असेल कुठला? तर त्या सत्ययुगाचा पहिला दिवस म्हणजे आजची जी आहे ना, ती आहे अक्षय तृतीया. तो पहिला दिवस आहे. तर हा सत्ययुगाचा हे आहे. आणि सत्ययुगाचा जे हे आहे जे युगधर्म आहे, जे यज्ञ करणं तर यज्ञ केले जायचे किंवा काही ज्या काही गोष्टी होतात सत्ययुगा म्हणजे एवढं सत्य त्रेता असं एक अशी एक मान्यता आहे, की सत्य, द्वापार आणि त्रेता, कलियुग या प्रत्येकाचा एक दिवस हा अक्षय तृतीयेच्या दिवशी येतो. परंतु ही मान्यता आहे, पण स्पेसिफिकली युगधर्मामध्ये जर सांगितलं, तर सत्ययुगाचा हा पहिला दिवस आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुबेर. तर कुबेराला आज धन प्राप्त झालं आणि कुबेराला जी काही धन प्राप्त झालं, कुबेर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देवतांचे ते कोषागार आहेत. त्यांच्याकडे सगळं नियंत्रण आहे. तर त्या कुबेराला आजच्या दिवशी ही सगळी लक्ष्मीची प्राप्ती झालेली आहे. तो म्हणजे अक्षय तृतीयाचा दिवस. आणि सगळ्यांना माहीत आहे, की आज आपण सगळ्यात म्हणजे सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. आपण फास्ट घेण्याचा प्रयत्न करूया, की काय-काय महत्त्वाच्या गोष्टी जास्तीत जास्त अगोदर मी घेण्याचा प्रयत्न करते. तर आता गंगा माता जी आहे, सगळ्यांना माहीत आहे, की गंगा नदी ही आपल्या किती पवित्र आहे. असं म्हणतो, की आपण गंगा नदीचं स्नान केलं, गंगा नदीमध्ये तर सगळ्या पापांचं आपलं क्षालन होतं. तर ती गंगा नदी ही जी पृथ्वी तलावर कधी आली? तर ह्या गंगा नदीचा जो प्रवास आहे, जेव्हा वामनदेव बली महाराजांकडे जातात आणि बली महाराजांकडे जातात, तेव्हा ते 3 पावलं मागतात. तर त्याच्यातलं ते एक पाऊल जे उचलतात, त्यांचं चरण कमल जे आहे, ते ब्रह्मांड भेदून जातं आणि ते विरजा नदीला ते काय होतं, स्पर्श होतो आणि विरजा नदीला भगवंतांच्या अंगठ्यांचा स्पर्श होतो आणि त्या स्पर्श झालेलं ते चरणामृत आहे ॲक्चुअली गंगा नदी म्हणजे. गंगा नदीचं जल म्हणजे हे वामनदेवांच्या चरण कमलांपासून आलेलं ते चरणामृत आहे. तर ही जी गंगा आहे, तर ही पृथ्वीवर कशी आली ही आपण बऱ्याच वेळा सगळ्यांनी ती कथा ऐकली असेल. त्याच्यात आपण डिटेल जाणार नाही शॉर्टमध्ये बघूया, की एकदा काय होतं, की गंगा आणि यमुना. आता सगळ्यांना माहीत आहे यमुना ला खूप भाग्य आहे प्राप्त झाले. सगळ्या लीला भगवंताच्या यमुनामध्ये हे झालेल्या आहेत. ती यमुना गोलोकमध्ये पण आहे. मग आता एकदा गंगा आणि यमुना ह्या दोघी मैत्रिणी. तर गंगा एक दिवस यमुनाला म्हणते, की "तू किती भाग्यवान आहे, की तुझ्या 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 जलामध्ये, तुझ्या भगवंताच्या सर्व लीला झालेल्या आहेत. तू भाग्यवान आहे, तसं मला हे भाग्य नाही." मग यमुना भगवंत श्रीकृष्णांना सांगते, की गंगेचं हे दुःख आहे. आणि मग आता ही गंगा भगवंत म्हणतात, की गंगेची पण ही इच्छा पूर्ण केली जाईल. ती इच्छा पूर्ण होईल. भगवंत किती कृपाळू आहेत बघा ना, की आपल्याला जर खरोखर भगवंतांची कुठली इच्छा प्राप्ती असेल करण्याची किंवा इच्छा असेल कुठल्या सेवेची, तर भगवंत ते लगेच ती कृपा प्रदान करतात. ज्या क्षणाला गंगाला ती कुठेतरी दुःख होतं, की मला माझ्याकडून भगवंताची काही सेवा होत नाहीये. मग आता ही जी गंगा, ही स्वर्गामध्ये होती. तर आता ह्या गंगेला खाली कसं आणायचं? तर ती एक आपल्याला रामायणामध्ये तर खूप विस्तृत सांगितलेलं आहे आणि श्रीमद भागवतममध्ये पण आहे. तर आपण थोडक्यात बघूया, की महाराज सगर जे आहेत, त्यांच्या पुत्रांचा उद्धार करायचा होता. तो एक वेगळा ह्याच्यात जायला नको, की त्यांना शाप मिळाला आणि ते शापातून ते दग्ध झाले म्हणजे त्यांचा हे झालं त्या ऋषींच्या ह्याने त्यांच्या पूर्ण म्हणजे जळून खाक झाले ते. त्यामुळे ते पितर झाले ना, त्यांचा उद्धार झाल्याशिवाय तर काही करू शकत नाही. म्हणून मग महाराज सगरांची इच्छा होती, की त्या पुत्रांचा उद्धार व्हावा आणि त्यांना सांगितलं त्याच्यासाठी गंगा नदी खाली आणणं गरजेचं होतं. मग महाराज सगर यांचे पुत्र होते अंशुमान. त्यांनाही ते जमलं नाही. त्याच्यानंतर त्यांचे पुत्र दिलीप महाराज, ते पण अयशस्वी झाले गंगेला आणण्यासाठी आणि त्यांचे पुत्र होते भगीरथ. तर हे भगीरथ जे आहेत, त्यांना यश मिळालं ह्याच्यामध्ये गंगेला खाली आणण्यासाठी. तर ही गंगा जेव्हा खाली आणणार, तेव्हा गंगा म्हणते, की "ठीक आहे, मी येईल, पण माझ्या 2 अटी आहेत." गंगा म्हणते, की "माझा फ्लो इतका मोठा आहे, तर हा फ्लो कोण स्वीकारणार? कारण ह्याच्यामध्ये पृथ्वी सगळं बुडून जाईल म्हणते ब्रह्मांड." तर मग भगीरथ महाराज म्हणतात, की "ठीक आहे." ती म्हणते, की एकच व्यक्ती आहेत, ते म्हणजे शिवजी, की ते धारण करू शकतात. मग आता परत भगीरथ महाराज खूप वर्ष, हजारो वर्ष परत
म्हणजे गंगाची प्रसन्नता व्हावी, गंगा प्रसन्न व्हावी म्हणून ती एक तपश्चर्या. नंतर परत हजारो वर्ष त्या गंगेला स्वीकारावं तो फ्लो म्हणून शिवजींची तपश्चर्या करतात. आणि मग शिवजी प्रसन्न होतात आणि शिवजी सांगतात, की तो फ्लो मी माझ्या मस्तकी धारण करेन. आता बघा गंमत कशी, जेव्हा जी सुटली गंगा फ्लोमध्ये आणि जी काही तिचा स्पीड, भगीरथ महाराज पुढे आणि गंगा मागे. तर ती सुरुवातीला आपण बघू शकतो, की भगवान शिवजी आहेत. तर त्यांच्या ना मस्तकावरती एका ठिकाणी भगीरथ पण दिसतात आपल्याला आणि मागे गंगा दिसते. आणि जसा गंगेचा फ्लो शिवजी त्यांच्या जटांमध्ये धारण करतात. तर असाच एक सूक्ष्म स्तरावर उल्लेख आहे, की गंगेला थोडीशी गंमत म्हणजे तिला थोडीशी शिवजींचा हे म्हणजे तिला थोडासा अहंकार होतो, की हे मी शिवजींना सुद्धा माझ्या प्रभावामध्ये वाहून घेऊन जाईल आणि ती शिवजींना जाणीव होते. म्हणून शिवजी काय करतात त्या जटांमध्ये तिला जकडून ठेवतात आणि मग भगीरथ महाराज म्हणतात, की "आता हे कसं काय करायचं? ही तर जटांमध्ये इथेच अडकली." तर त्याचं वर्णन आहे रामायणामध्ये. ती हजारो वर्षे शिवजींच्या जटांमध्येच राहते आणि मग ती कुठेतरी मग ती शरण जाते आणि मग शिवजी त्या जटा आपटतात. तर त्या आपटल्यानंतर ते आपण बघतो, की त्याचे वेगवेगळे प्रवाह निर्माण होतात. जसं गंगा नदीला अलकनंदा म्हणतात. अजून कुठलं नाव आहे? अ, अलकनंदा, मंदाकिनी असे वेगवेगळे म्हणजे ते ॲक्चुअली त्या सगळे गंगा नदीच आहे ती. पण ते प्रवाह निर्माण होतात. मग अशा पद्धतीने ती गंगा ही काय होते, ती खाली येते. आणि जरी प्रवाह वेगवेगळे असले, तरी आपण सगळ्यांनी आता बद्रीनाथ यात्रा केली होती सगळ्यांनी. तर आपण बघितलं होतं, की गंगेचा प्रवाह कुठून कसा खाली येत आहे. तर हे सगळे केदारनाथलाही काही भक्त गेलेले त्यांनी बघितलेला आहे त्याचा उगम. तर अशा पद्धतीने हा आजचा इतका पवित्र दिवस आहे, की गंगा माता स्वर्गातून पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली. दुसरा एक पाचचा एकदम पवित्र दिवस जे आपण म्हणतो ना दशावतार जे जयदेव गोस्वामींनी लिहिलेले आहेत, त्यातले परशुरामांचं प्राकट्य. जे परशुराम ते सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने त्यांनी क्षत्रियांचा संहार केला होता. तर हे परशुराम जे आहेत त्यांचे पिता जमदाग्नी आणि जमदाग्नी ना सहस्त्रबाहू म्हणून एक होता. तर त्याच्याकडे जमदाग्नीकडे ती गाय होती, कामधेनू आणि त्यांनी त्यांची इच्छा केली. तर ते देत नव्हते. तर त्यांनी जमदाग्नीचा हे केला, वध केला आणि वध घेऊन तो गाय घेऊन निघून गेला आणि जेव्हा परशुराम त्यांचे पुत्र जेव्हा ते लाकडं गोळा करण्यासाठी, यज्ञासाठी जंगलात गेलेले असतात आणि ज्यावेळेस ते येतात, त्यावेळेस ते बघतात त्यांच्या पित्याचा मृतदेह आणि तिथे त्यांची आई 21 वेळा तो ऊर असा बडवून घेते. की ते असं आपण म्हणतो ना, दुःख झाल्यावर असं छातीवर मारून, डोक्यावर म्हणजे तो शोक असतो, तो त्या व्यक्त करत असतात आणि ते परशुराम बघतात आणि मग ते परशुरामांना तो क्रोध सहन होत नाही आणि मग परशुराम हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की 21 वेळा ते क्षत्रियांचा संहार करतात आणि तो संकल्प करतात, की क्षत्रियांचं राज्य म्हणजे क्षत्रियांकडे हे देणार नाही. कुठलाही क्षत्रिय मी ठेवणार नाही. मग याच्यामधून आपण एक शिकू शकतो, की शस्त्र आणि शास्त्र. परशुराम म्हणतात, की जर शास्त्राने काम होत नसेल, तर तिथे शस्त्र उचलावं लागतं आणि जे परशुरामांनी उचललं. तर असे हे परशुराम भगवंतांचे शक्तावेश अवतार आहेत. जसं म्हणजे वेगवेगळे अवतार असतात. काही हे करण्यासाठी काही कार्य पूर्ण करण्यासाठी शक्तावेश अवतार जसं परशुरामांना ती शक्ती दिलेली आहे. चतुष्कुमार आहेत, त्यांना ज्ञानाची शक्ती दिलेली आहे. नारद मुनी हे भक्तीचं प्रतीक आहेत आणि पृथू महाराजांची एक कथा आहे श्रीमद भागवतममध्ये. ते प्रजापालन करण्याची शक्ती त्यांना दिलेली आहे. शेष जे आहेत, अनंत शेष, त्यांना भूधारण शक्ती दिलेली आहे, की त्यांच्या मस्तकावर हे सगळं ब्रह्मांड पेललेलं आहे. पृथ्वी. ब्रह्मांड म्हणजे पृथ्वी. तर अशा पद्धतीने म्हणून इथे आपण परशुरामांचं हे जे प्राकट्य आहे, तर परशुरामांना ती खास शक्ती दिली होती. त्या जयदेव गोस्वामी ते दशावतारामध्ये उल्लेख करतात, की परशुरामांचा. तर असे हे परशुराम, की जे त्यांनी अशी दृष्ट दमन करण्याची शक्ती भगवंतांनी त्यांना दिली होती. आणि त्यावेळेस ते घाबरून कितीतरी क्षत्रिय पूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडं पांगलेले होते त्यांच्या भीतीने. तर आजही आपण बघू शकतो, की असे जे क्षत्रिय आहेत, आता सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये, प्रदेशांमध्ये असे ते विखुरलेले आहेत. तर ही जी शक्ती होती ती परशुरामांना होती आणि असे हे परशुरामांचा हा अतिशय प्राकट्य दिवस आहे. तर आज आपण परशुरामांना सुद्धा प्रार्थना करू शकतो. खरं तर कुठलंही राज्य चालवायचं असेल, कुठलंही राज्यकारभार करायचा असेल, राजकारण असेल, तर त्याला ऋषी-मुनींचं हे असायचं. म्हणून त्यांना राजर्षी कोणाला म्हणतात, की जे ऋषी-मुनींच्या मार्गदर्शनाखाली सेवा करतात, ते राज्य चालवतात. तर पहिलं अशी ही परंपरा होती आणि अशी ऋषीमुनी ते त्याला मार्गदर्शन करायचे. तर हा असा परशुरामांना सुद्धा आज आपण म्हणजे प्रार्थना करू शकतो,
की खरं तर आताच्या काळामध्ये पण कशा पद्धतीने म्हणजे किती आपल्याला त्याच्यावर बोलायची गरज नाही, पण कशी दाहकता आहे, राजकारण असेल, कुठल्याही गोष्टीमध्ये असेल. तर असे परशुरामांसारखे नेतृत्व करणारे लीडर खरं तर आजच्या समाजासाठी गरजेचे आहेत. तर आज आपण प्रार्थना करू शकतो परशुरामांना, की असे काही भक्त असतील, वैष्णव असतील, अशी शक्ती असणारे व्यक्ती ह्या जगामध्ये अवतीर्ण होऊ दे आणि हे की जे काही भक्त जे काही कार्य करत आहेत वैष्णव, तर त्याच्यासाठी तो एक आशीर्वाद, ब्लेसिंग्स आपण परशुरामांना आज मागू शकतो. अजून एक गोष्ट आहे, की दुर्गा आणि महिषासूर वध हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर दुर्गा देवींनी आज महिषासुराचा वध केलेला आहे. तो आहे अक्षय तृतीयाचा दिवस. तर आता बघितलं ना, की प्रत्येकाची म्हणजे ही दुर्गा जी आहे, ती योगमायाचं एक विस्तारित रूप आहे आणि दुर्गेचं रूप म्हणजे आपल्याला कोण सगळ्यांना माहीत आहे, की दुर्गा देवी म्हणजे कोण आहे? पार्वती आहे. एकच मिनिट. सॉरी फोन आला होता. तर दुर्गा देवी जी आहे ती पार्वतीचं स्वरूप आहे. तर ही पार्वती म्हणजे दुर्गा देवीला काय सेवा आहे भगवंतांनी दिलेली, की या बद्ध जीवांना कष्ट द्यायचं. आता हे कष्ट कशासाठी द्यायचं आहे? तर हे कष्ट म्हणजे हे भौतिक जग आपल्यासाठी नाहीये. हे तुमच्यासाठी नाहीये. तुमचं सेवा जी आहे ती भगवंतांची सेवा आहे आणि या भौतिक जगातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. खरं तर हे आपल्याला याची जाणीव होण्यासाठी दुर्गा देवी आपल्याला कष्ट देत असते. मग आता विचार करा, एखाद्या कुठल्या वैष्णवाला हो अशी सेवा आवडेल, की एखाद्या भक्ताला मला कष्ट द्यायचंय. असं आपल्याला कोणी म्हटलं, की ह्या भक्ताला जाऊन असं बोलते. आपल्याला कसं वाटेल? आपण नाही, नाही भक्तांना आपण नाही दुखावू शकत किंवा भक्तांना आपण असं नाही करू शकत. मग ती सेवा दुर्गा देवीला दिलेली आहे. शिवजींना कशाची सेवा दिलेली आहे? त्या सगळ्या प्रलय करायचा ह्या सेवा दिलेल्या आहेत. म्हणजे हे सेवा ते भगवंतांनी दिलेल्या आहेत. भले त्याच्यामध्ये कुठल्यातरी बद्ध जीवाला दुःख द्यायचंय, या सगळ्याचा प्रलय करायचा आहे. ह्या सेवा आहेत त्याच्यामध्ये. परंतु ते भगवंतांप्रित्यर्थ ते करतायत ते सेवा. ते असं म्हणत नाहीत, की "अरे आम्हाला कोण काय म्हणेल? आम्हाला काय म्हणतील?" त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी जी सेवा दिली ती आनंदाने करतायत. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण बोध घ्यायला पाहिजे. कधी-कधी आपल्याही जीवनामध्ये अशा काही सेवा येतात, अशा काही गोष्टी येतात, की असं आपल्याला सेवा म्हणजे काय वाटतं, की "अरे मला आनंद मिळेल, मला आनंद प्राप्त मला आनंद होतोय म्हणून मी करते." हां, एक ठीक आहे भगवंतांना आनंद प्राप्त होईल, मला आनंद मिळेल. पण सगळ्यात एकदम त्याच्यावरचा स्तर जो आहे, तर आपण एकमेकांबरोबर आपण सेवा का करतो? तर त्या वैष्णवांबरोबरचे आदान-प्रदान आपले चांगले व्हावेत म्हणून. मग आज विचार करा, की आपण ह्या गोष्टीमधून शिकू शकतो, की मला काय वाटतंय? मला आनंद होतोय का? मला हे चांगलं वाटत नाही. याच्यापेक्षा ती सेवा आपल्याला भगवंतांसाठी करायची आहे आणि ती आपलं दायित्व आहे. जिथे आपल्याला जी गरज आहे, जी सेवा दिली गेली असेल किंवा जी काही गोष्ट असेल आपल्याला आणि ती सांगितली ती करायची. भले आपल्याला त्याच्यामध्ये आनंद प्राप्त होत नाही किंवा नको वाटतंय आपल्याला, पण तरी पण आपण ती करतोय. कारण ते आपलं दायित्व आहे आणि ते आपल्याला भगवंतांना संतुष्ट करायचंय. तर या भावनेने आपण केलं पाहिजे. तर हे शिव-पार्वतीच्या ह्या उदाहरणामधून आपण शिकू शकतो. म्हणून शिवजींना काय म्हटलं जातं, सर्वश्रेष्ठ असे वैष्णव, सर्वात श्रेष्ठ असे वैष्णव. मग ही जी महानता त्यांना प्राप्त झालेली आहे, त्याच्यामागे त्यांची काय आहे? तपश्चर्या पण आहे. आणि पार्वतीच्या पण उदाहरणामधून, पार्वती मातेच्या उदाहरणातून सुद्धा आपण हे शिकू शकतो. तर असा हा दुर्गा देवीनी ह्या महिषासुराचा वध केलेला असा हा पवित्र दिवस. तसं आज सुद्धा आपण पार्वती माता, दुर्गा देवीला प्रार्थना करू शकतो. कारण हे त्यांचे प्राकट्य म्हणजे त्यांनी काहीतरी लीला केलेल्या आहेत. काहींचं प्राकट्य आहे, जसं गंगा मातेचं प्राकट्य आहे. जेव्हा गंगा माता पृथ्वीवर आली, तेव्हा दुसरी अट गंगा मातेने घातली होती, की मी खाली आल्यानंतर सगळे पापी लोकं माझ्यात स्नान करतील. मग माझ्यावर पापांचा भार वाढेल, तर तो कोण स्वीकारणार आहे? तेव्हा भगीरथ महाराज म्हणतात, की तू काळजी करू नकोस. तो पापांचा भार जो आहे, भगवान श्रीकृष्णांचे जे शुद्ध भक्त आहेत, साधू, ऋषी, मुनी, संन्यासी जे भगवंतांचे शुद्ध भक्त, ते तुझ्यामध्ये स्नान करतील आणि त्या क्षणाला तू पवित्र होऊन जाशील. म्हणजे बघा, भगवान श्रीकृष्णांचे भक्त इतके पवित्र आहेत, की ते गंगा मातेला सुद्धा पवित्र बनवतात. आणि जेव्हा असे शुद्ध वैष्णव आपल्या समोर असतात, आपल्याला ते दिसतात. पण आपलं दुर्भाग्य असं असतं, की आपण या नजरेने आपण त्यांना आपल्या समान स्तरावर बघतो. प्रभुपाद जाऊन किती वर्ष झालेले आहेत. पण आपल्याला असं वाटतं, की अरे प्रभुपाद, ज्या प्रभुपादांनी इतके शुद्ध वैष्णव दिले ह्या जगाला, आपल्याला सगळ्यांना त्यामुळे हा मार्ग दिला. मग ते प्रभुपाद आता नुकतेच काही वर्ष झाले होऊन गेले भगवत धामामध्ये. म्हणजे याच्यातून विचार करतो, की असे जे वैष्णव जे आहेत, असे भक्त आहेत, ते गंगा मातेला पवित्र करतात आणि आपल्यासारखे बद्ध जीव मात्र आपण त्यांना ओळखू शकत नाही.
तर आज आपण ही प्रार्थना करू शकतो दुर्गा मातेला, की आम्हालाही ती शक्ती, ती बुद्धी, ती द्या, की जेणेकरून आम्ही जे संकट आमच्या जीवनात येतील, तर त्या संकटांद्वारे आमचे आकर्षण भगवंतांच्या चरणकमलांप्रती वाढू दे. दुसरी अक्षय तृतीयेच्या दिवशी, या दिवशी अजून एक घटना घडलेली म्हणजे श्रीकृष्ण सुदामा भेट. ती तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की कशा पद्धतीने श्रीकृष्ण सुदामाला भेटतात. आणि सुदामा त्यांच्या महालात जातात. द्वारकेला जाऊन भेटतात पत्नीचा आग्रह असतो. तर तो आजचा दिवस आहे आणि ह्याच दिवशी श्री लक्ष्मी देवीने आणि भगवान श्रीकृष्णांनी अनंत कृपा सुदामाला दिलेली आहे. तर तो हा आजचा अक्षय तृतीयाचा दिवस. आता आपण रोज भगवद्गीता वाचतो, वेगवेगळे शास्त्र वाचतो. तर हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. कुणी लिहिलेलं आहे? व्यासदेवांनी. तर याच व्यासदेवांनी बद्रीनाथ येथे ते तपश्चर्या करत होते. तिथे अजून पण आता बद्रीनाथला आपण सगळे गेलेलो आहोत. तर बद्रीनाथला तिथे एक ती गुफा आहे, व्यासदेवांची गुफा आहे. तर ती तिथे राहत होते. तर तिथे ना त्यांना ना असा पहिला काळ कसा होता, की असं आपण कसं आता आपल्यापुढे भागवतम आहे, भगवद्गीता आहे. आता लेक्चर द्यायचं म्हटल्यावर मी पण काही नोट्स काढलेल्या आहेत. त्यावेळेस लोकं इतकी बुद्धिमान होती ना, तर असं लिखित स्वरूपात काहीच नव्हतं. म्हणजे वेद असे तोंडपाठ असायचे, श्लोक असे तोंडपाठ. म्हणजे असं लिखित स्वरूपात काहीच नाही. फक्त वाणीच्या रूपामध्ये. तेवढी स्मरणशक्ती तल्लख होती. पण तेव्हा व्यासदेव विचार करतात, की कलियुग जवळ आलेला आहे आणि ह्या कलियुगामधले लोकं इतके अल्पमती, दुर्भाग्यी, अल्पायुष्य, तर यांच्यासाठी मी काय करू शकतो? म्हणजे बघा एका साधूचा गुण काय असतो, की आपल्या सर्वसामान्य बद्ध जीवांवर दया करणे. तर त्यांच्याही मनामध्ये ती दयेचा भाव, करुणेचा भाव जागृत झाला आणि त्याच्यातून त्यांनी ठरवलं, की आपण काही लिहायचं. मग त्याच्यातून महाभारताची रचना व्यासदेवांनी केली आणि तो आहे महाभारताची रचनेचा जो पहिला दिवस आहे, तो आहे अक्षय तृतीयाचा दिवस. आणि तिथेच आपण बद्रीनाथला बघू शकतो, की गणपतीची पण एक गुफा आहे. ती लिहिण्यासाठी गणपती लागत होते. आता तो आपल्याला खूप पुढे काही लीला बघायच्या आहेत. त्यामुळे त्याच्यात आपण डिटेल जाणार नाही. पण गणपतीने ते सगळं शास्त्र लिहिलेलं आहे आणि ते लिहिता-लिहिता त्याच्यामध्ये पुढे पुढे जाऊन व्यासदेवांना तो एक विषाद निर्माण झाला, एक दुःख, कुठेतरी असंतुष्ट पणाची भावना त्यांच्या हृदयामध्ये होती, की मला समाधान का नाही लाभत? आणि त्याच्यातून पुढे ही शास्त्र लिहिली गेली. म्हणजे ह्या शास्त्रांचा जो मूळ म्हणजे जिथून आपण काय म्हणतो, की एखादी गोष्ट आपण चांगली करण्यासाठी जातो आणि त्याच्यातून काहीतरी म्हणजे काहीतरी दुःखदायक आपल्याला घडतं. पण त्या दुःखातून मग आपल्याला अजून काहीतरी चांगल्या गोष्टीची प्राप्ती होते. मग आपण काय म्हणतो, की "अरे झालं ते चांगल्यासाठीच झालं." भले आपल्याला त्यावेळेस त्रास झाला. तसं त्यांनी महाभारत लिहायला सुरुवात केली. परंतु आपण हा दृष्टिकोन त्याच्यातून बघू शकतो, की भले त्यांना नंतर पुढं कुठं असंतुष्टपणाची भावना निर्माण झाली. पण त्याच्यातून हे काय झालं, हे सगळे शास्त्र श्रीमद भागवतम आपल्याला प्राप्त झालं. तर असं ही त्याची सुरुवात जी आपण म्हणू शकतो, ती महाभारताची रचना ही आजच्या दिवशी झालेली आहे. आणि महाभारतामधला अजून एक घटना जी आहे, अक्षय पात्र, की जे द्रौपदीला अक्षय पात्र सूर्यदेवाकडून जे प्राप्त झालेलं होतं. तर ते अक्षय पात्र सुद्धा अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. तर ते अक्षय पात्र याच दिवशी द्रौपदीला दिलं गेलं आणि दुर्वासा मुनींनी आपण बघितलं, की कशा पद्धतीने दुर्योधनाकडे ते जातात. दुर्योधन त्यांचा खूप आदर-तिथ्य करतो आणि हा दुर्योधन म्हणतो, की आता मुद्दाम त्याला ते हे करायचं असतं, की दुर्वासा मुनीकडून ह्यांना कसा शाप मिळेल पांडवांना आणि ते सांगतात, की तुम्ही पण आता त्यांच्याकडे जा, त्यांचा पाहुणचार स्वीकारा आणि त्यांनाही तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या. म्हणजे कसा कपटी असतो दुर्योधन. तर अशा पद्धतीने तो दुर्वासा मुनींना पाठवतो आणि त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ती लीला, की कशा पद्धतीने द्रौपदी भगवंतांना आव्हान करते आणि भगवंत येतात आणि एक कण तो स्वीकारतात आणि भगवंतात ढेकर देतात. तसे त्यांचे 10,000 शिष्य असतात. ते सगळं भरगच्च पोट भरतं त्यांचं. त्याच्यातून आपण बघू शकतो, की यष्टम तृष्टम जगत तृष्टम म्हणजे भगवंत जर तृष्ट हे झाले, संतुष्ट झाले, तर सगळं जग संतुष्ट होतं. म्हणून इस्कॉनमध्ये सुद्धा खूप भक्तांना असा प्रश्न विचारला जातो, की तुम्ही इस्कॉनवाले सगळे भगवान श्रीकृष्णांचंच करता, बाकीचे देवी-देवतांचं करतच नाही. तर हे आपल्याला आपले शास्त्र, आपले हे जे परंपरा आहेत, आपली संस्कृती आहे, आपले हे उत्सव आहे, ते आपल्याला शिकवतात, की हे आपण इस्कॉनच्या भक्तांना हे माहीत आहे, की भगवान श्रीकृष्ण संतुष्ट झाले, तर आपोआप सगळे संतुष्ट होणार आहेत. कोणालाच वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही पडणार. म्हणून हा एक पवित्र असा दिवस आहे, की आपण अशा भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्याचा संकल्प आज आपल्या ह्या आजच्या दिवशी करू शकतो आणि ती कृपा आज आपण त्यांना मागू शकतो. तर दुसरं म्हणजे जगन्नाथजी आपलं बारामतीचं आराध्यच आहे आपलं इस्कॉन बारामतीचं. श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा. तर जसं ते ओरिसा राज्यामध्ये जगन्नाथजींची रथयात्रा होते. तर त्या रथयात्रेचा जो हे आहे, रथ आहे तिघांचा तो रथ.
तर नंदीकेश आणि तालध्वजन अजून एक काय नाव आहे. असे 3 रथांची 3 नावं आहेत. तर त्या रथाचा निर्मिती म्हणजे नवीन रथ त्याचा प्रारंभ जो सुरू होतो तो आजच्या दिवशी आजपासून जगन्नाथजींचं ओरिसामध्ये नवीन रथाचं काम सुरू होतं. तो म्हणजे आहे आजचा हा पवित्र दिवस. तर आता चंदन यात्रा. आता तुम्ही बघता की सगळ्या जणांना आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये पण गेल्यानंतर कोणी चंदन अ, हे करत असतं, उगाळत असतं. भगवंतांना ते चंदन लावायचं असतं. आणि सगळ्या इस्कॉनच्या मंदिरामध्ये बघू शकतो आपण, की भगवंतांच्या विग्रहांना काय केलं जातं, चंदन लावलं जातं. तर आता हा जो ना आहे ना, हा गरमीचा म्हणजे वसंत ऋतू संपून आपण आता ग्रीष्म ऋतूमध्ये जात आहोत. आणि जसं भगवंत जे आहे, की भगवंत हे आपल्यासारखीच व्यक्ती आहे. भगवंत म्हणजे अ, कसं भगवंत 8 रूपामध्ये वेगवेगळ्या 8 रूपामध्ये येतात, की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने म्हणजे अ, दगड, माती, दारू म्हणजे हे लाकूड किंवा लेप, फोटोच्या आकृतीच्या रूपामध्ये, मनोमयी म्हणजे मनामध्ये हे करून आचार्यांनी काही विग्रह तयार, मूर्ती तयार केली असेल, तर त्याच्या रूपामध्ये अशा वेगवेगळ्या रूपामध्ये भगवंत येत असतात. आणि म्हणून आपण मूर्ती ज्या प्रतिष्ठापना झालेली आहे, तर त्याला मूर्ती म्हणणं सुद्धा अपराध आहे, की अरे त्या मंदिरातल्या मूर्ती. तर त्या मूर्ती न म्हणता त्याला अर्चा विग्रह म्हटलं पाहिजे. तर असे हे भगवंत यांना सुद्धा आपल्यासारखाच हे होत असतो. काय की त्यांना भावना असतात. जसं आपल्याला गरम होतं, आज आपण आपल्याला एसी लावतो. मग तसं भगवंतांना सुद्धा आजच्या दिवसापासून तो चंदन यात्रा प्रारंभ सुरू होतो आणि आजच्या दिवसापासून भगवंतांना चंदन लावलं जातं. तर त्याची कथा आपण अजून थोडीशी पुढे डिटेल बघणार आहोत, की आजचा हा दिवस किती चंदन यात्रा म्हणजे त्याच्यामागे काही कथा आहे. आणि आजच्या दिवसापासूनच हे एक राहिलं, की बद्रीनाथ जे आहे, तर बद्रीनाथचे दर्शन आजपासूनच सर्वांसाठी उघडते. जसं थंडीमध्ये तिथे बंद असतं. तर असं म्हणतात, की थंडीमध्ये नारद मुनी तिथे नरनारायण ऋषींची सेवा करत असतात बद्रीनाथला आणि त्यामुळे मनुष्य तिथे प्रवेश करू शकत नाही. आणि आजचा दिवस आहे, आजपासून दर्शन उघडतं आणि आजपासून ते पुजारी म्हणजे मनुष्य त्यांची सेवा करतात. म्हणून आजच्या दिवसापासून ही सेवा सुरू होते आणि परत काही काळाने थंडी वगैरे सुरू झाली, की परत ते दर्शन बंद होते. आपोआप प्रकृती तिथे त्याप्रमाणे कार्य करते आणि मग देवी-देवता येऊन तिथं ती त्यांची सेवा करत असतात. तर ते हे आजचा हा दिवस आहे, की आजपासून बद्रीनाथचे दरवाजे उघडे होतात दर्शनासाठी. तर हे याच्यामध्ये आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने हे जे आहे, हे आपण बघितलं बद्रीनाथचं. तर आता यात्रेमध्ये बऱ्याच जणांनी ही पण यात्रा केली असेल बघा. जी.आर. नरसिंह म्हणतो आपण. दक्षिण भारतामध्ये सिंहाचलम म्हणून इथे तर हे मंदिर आहे. त्याला जी.आर. नरसिंह म्हणतात. म्हणजे हे रूप असं आहे भगवंतांचं, की हे वराह नरसिंह रूप म्हणजे वरती वराह रूप, मध्ये मनुष्याचं आणि खाली नरसिंहाचं असे लक्ष्मी वराह नरसिंह रूप आहे. तर या ठिकाणी प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपूनी एका पर्वतावरून खाली फेकलं होतं आणि तिथे भगवंतांनी त्यांचं रक्षण केलं होतं. त्यावेळेस नरसिंहदेव इतके क्रोधित झाले होते, की त्यावेळेस ते सांगतात, की "मी माझा हा जो क्रोध आहे, तर तो क्रोध शांत करण्यासाठी तुम्ही मला चंदन लावा." आणि तेव्हापासून ती चंदन लावण्याची परंपरा तिथं आपण बघू शकतो सिंहाचलममध्ये आहे. आणि जेव्हा ह्याचा वध केला जातो, कोणाचा? हिरण्यकशिपूचा. तेव्हा भगवंत म्हणतात, की नरसिंहदेव म्हणतात, की "तू वरदान माग मला." प्रल्हाद महाराजांना. तेव्हा प्रल्हाद महाराज म्हणतात, की "माझे जे काका आहेत, त्यांचा वध वराहदेवांनी केलेला आहे." म्हणजे हिरण्याक्षचा. आता माझे वडील आहेत, त्यांचा वध तुम्ही केलेला आहे. म्हणून ते त्यांना सांगतात, की "असा दोन्ही रूपांमधलं मला दर्शन तुमचं प्राप्त होऊ द्या." आणि म्हणून ते रूप तिथं भगवानांनी नरसिंहदेवांनी प्रकट केलेलं आहे. प्रल्हाद महाराजांच्या म्हणजे संतुष्टीसाठी, आनंदासाठी. तर ते आहेत हे जे.आर. नरसिंह, लक्ष्मी वराह नरसिंह असं त्यांचं नाव आहे. आणि नंतर ही जी आहे प्रल्हाद महाराजांनी तिथे ते मंदिर बांधलं आणि तिथून पुढे काय झालं त्यांना ते चंदनाची परंपरा सुरू झाली. पण नंतर काय झालं, काही काळाने, काही लाखो वर्ष गेले आणि त्याच्यानंतर ते असं मंदिर खाली म्हणजे काळानुसार ते लुप्त झाल्या सगळ्या गोष्टी. आणि मग तिथे ना श्रीमद भागवतममध्ये येतं, तिथे फिरत-फिरत पुरुरवा राजा आणि ती अप्सरा, काय बरं त्या अप्सरेचं नाव? मला आता आठवेना त्या. तर ती अप्सरा असती त्यांच्याबरोबर. ते दोघं जण तिथे फिरत-फिरत येतात आणि मग त्या अप्सरेच्या स्वप्नामध्ये भगवंत येतात आणि ते सांगतात, की "इथे माझे विग्रह आहेत आणि तू मला बाहेर काढ." आणि मग नंतर ते विग्रह उर्वशी बहुतेक उर्वशी. तर तिच्या स्वप्नात येऊन मग ते विग्रह बाहेर काढले जातात आणि मग नंतर तिथं पुरुरावा राजा ते काही मंदिराचे ते जुने ह्या गोष्टी असतात सगळे अवशेष.
मग ते मंदिर परत ते उभं करतात आणि मग नंतर काय होतं ते, की त्याच्यावर लेप लावून काय झालेलं असतं, ते मूळ जे रूप आहे ते पूर्ण झाकून गेलेलं असतं आणि मग त्यानंतर काही काळानंतर तिथे अशी सगळी तिथल्या लोकांची अशी मान्यता असते, की ती शिवलिंग आहे. पण नंतर काही काळाने दक्षिण भारतातून रामानुजाचार्य तिथे येतात आणि रामानुजाचार्य सांगतात, की ते ते शिवलिंग म्हणजे शिवजी नाहीयेत, तर ते भगवंत आहेत नरसिंह रूप. आणि मग नंतर ते प्रकट करतात आणि सांगतात, की हे नरसिंह रूप आहे. मग तेव्हापासून त्या ठिकाणी चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली. पण विशेष कसं आहे, आता आपण बघतो, की आपण आपल्या मंदिरांमध्ये वगैरे जातो. तर आजच्या दिवशी फक्त ह्या ग्रीष्म ऋतूमध्ये चंदन लावतात. तर तिथे तसं नाही. तिथे 360 दिवस चंदन लावलं जातं. त्या चंदनाचा लेप, थर साचत जातो आणि भगवंतांचं मूळ रूप पूर्ण झाकून जातं. तर तो आजचा अक्षय तृतीयाचा हा दिवस आहे, की त्या दिवशी ते पूर्ण चंदन काढलं जातं आणि आज दिवसभर मूळ रूपामध्ये ते नरसिंहाचं दर्शन होतं सगळ्यांना आणि ते चंदन प्रसादाच्या रूपामध्ये सगळ्यांना महाप्रसादाच्या रूपामध्ये येणाऱ्या भक्तांना ते दिलं जातं. तर आजचा हा अक्षय तृतीयाचा दिवस आहे, की ते जे मूळ वास्तविक इतकं सुंदर विलोभनीय दर्शन जे आहे, ते फक्त आजच्या एक दिवशी होतं आणि नंतर एरवी 360 दिवस त्यांना चंदन लावलं जातं. तर ते स्वतः नरसिंह भगवंतांनी ते प्रल्हाद महाराजांना ती इच्छा व्यक्त केली होती, की माझा क्रोध शांत होऊ दे म्हणून. त्याच्यासाठी हे चंदन लावा. तर तशा पद्धतीने ते बघू शकतो, की ते खूप सुंदर असं मंदिर आहे. प्रसिद्ध मंदिर आहे. आपल्या यात्रा पण तिथे गेलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तो आहे अक्षय तृतीयाचा दिवस. आणि पुरीमध्ये पण आजपासून चंदन यात्रा सुरू होते. म्हणजे तिथे तर असं आहे, की 21 दिवस बाहेर ती चंदन यात्रा ही केली जाते आणि 21 दिवस आतमध्ये केली जाते. आता ती कशी केली जाते? तर आता जगन्नाथजींना नाही बाहेर काढत, पण तिथल्या उत्सव मूर्ती ज्या आहेत तिथे जगन्नाथपुरी मंदिरामध्ये मदन मोहन, भूदेवी, रामकृष्ण, श्रीदेवी असे वेगवेगळे विग्रह आहेत आणि त्या विग्रहांना दररोज संध्याकाळी नौका विहार केला जातो. त्यांना चंदन लावलं जातं. असं 21 दिवस आतमध्ये आणि 21 दिवस बाहेर केलं जातं. तर त्याच्या मागे पण ही खूप सुंदर कथा आहे, की ही का केलं जातं जगन्नाथपुरीला? म्हणजे ते कृष्ण बलरामच आहेत ना, त्यांची चंदन यात्रा तिथे केली जाते. तर अज्ञातवासामध्ये 5 पांडव होते आणि जेव्हा अज्ञातवासामध्ये ते विराट राजाच्या तिथे राहत होते. तर आता विराट राजाला तिथे अज्ञातवासामध्ये ते राहत होते. अर्जुन एका अध्यापकाच्या भूमिकेत होते. भीमाला एक सेवा मिळालेली असती. जसं सहयोग आहे, ते काय करत असतात, गोपालक बनलेले असतात, गायींचं रक्षण करत असतात. वेगवेगळे त्यांनी असे ते अज्ञातवासात असल्यामुळे रूप त्यांनी घेतलेलं असतं, असं. तर ते कोणाला ओळखत नाही. परंतु तो विराट राजा असतो ना, तो भगवंतांचा भक्त असतो. विराट राजाला कळतंय. त्याला माहीत होतं, की हे 5 पांडव आहेत. आणि मग ते युधिष्ठिर महाराजांना विनंती करतो, की तुम्ही भगवंत तुमच्याबरोबर पावलं-पावली तुमच्याबरोबर आहेत. तर भगवंतांना तुम्ही माझ्या राज्यात घेऊन या. आणि मग ते मान्य करतात. मग युधिष्ठिर महाराज वगैरे हे श्रीकृष्णांना घेऊन येतात. मग श्रीकृष्ण, बलराम पण विराट राजाच्या ह्याच्यात येतात आणि विराट राजाला इतका आनंद प्राप्त होतो, इतका त्यावेळेस तो नौका विहार करतो त्यांच्यासाठी. ते चंदन वगैरे म्हणजे हे सगळे जे काही आहे ना, त्या सगळ्या गोष्टी तो विराट राजा करतो आणि तेव्हापासून त्याचा एक तो हे आहे, त्याचं मूळ जे ते इथे आहे आणि नंतर मग त्या पद्धतीने ती नौका विहार सुरू होते. तेच कृष्ण बलरामांची जगन्नाथपुरीमध्ये हे नौका विहार पण केला जातो आणि ते 5ही पांडव जे आहेत, ते शिवलिंगाच्या रूपामध्ये असं म्हणतात, की तिथे उपस्थित आहेत. तर आणि आज पण ही चंदन यात्रेचं मी मगाशी सांगितलं, की आपल्या मंदिरामध्ये पण आजपासून सुरू केलं जातं. तर वैष्णव संप्रदायामध्ये आजच्या दिवसाला तर खूप विशेष महत्त्व आहे. मध्वगौडीय संप्रदायामध्ये. माधवेंद्र पुरींची कथा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की ज्यांना गोवर्धन म्हणजे गोपाल जेव्हा त्यांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना सांगतात, की "मला चंदन घेऊन ये, मला उष्णता सहन होत नाही." आणि जेव्हा ते जगन्नाथपुरीला जातात आणि जगन्नाथपुरीला जाता-जाता मध्ये ते रेमुणा इथे या ठिकाणी थांबतात. आणि रेमुणामध्ये ते आपल्याला माहीत आहे, की कशा पद्धतीने खीरचोर गोपीनाथची लीला घडलेली आहे. मग ते पुढे जगन्नाथपुरीला जातात आणि मग तिथे सगळे ते राजे त्यावेळेसचा राजा जे असतात ते त्यांना सगळं सहकार्य करतात. खूप मोठं चंदन त्यांच्याबरोबर देतात आणि ते परत जगन्नाथपुरीमधून निघतात आणि रेमुणाला येतात. पण रेमुणाला आल्यानंतर त्यांना वृंदावनचे जे गोपीनाथ आहेत, त्या रात्री स्वप्नात येतात आणि ते सांगतात, की "तू माझ्यासाठी चंदन आणलेलं आहे, परंतु हा खूप मोठा प्रवास आहे, तर इथल्या रेमुणाच्याच गोपीनाथांना हे चंदन लाव. त्यांच्यात आणि माझ्यात कुठलंही अंतर नाहीये." मग तिथून पुढे ती प्रथा चंदन लावण्याची प्रथा मध्व संप्रदायामध्ये माधवेंद्र पुरींच्या कृपेने आज प्राप्त झालेली आहे आणि मग तिथे ते राहतात 4 महिने आणि ते चंदन संपेपर्यंत तिथेच राहतात आणि मग नंतर ते परत वृंदावनला येतात. तर अशी म्हणून आपल्या संप्रदायामध्ये ह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून ही ग्रीष्म ऋतूतला हे भगवंतांना थंडावा निर्माण होण्यासाठी
म्हणजे माधवेंद्रपुरींनी ते चंदन आणलं आणि ती प्रथा सुरू केली. भगवंतांनी सांगितलेली शिवाय. मग ती म्हणून आज आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये पण आजपासून ते चंदन लावलं जातं. तर त्याच्या मागे ही कथा आहे. तर हे आपण बघू शकतो, की ही भगवंतांना आपल्याला सुद्धा कुठे इस्कॉन मंदिरात गेलो आणि आपल्याला ती थोडी सेवा मिळाली, की अरे भगवंतांना थंडावा होण्यासाठी मी चंदन उगाळेल. मी चंदन ते कुठे का होईना, कुठं काही एक कोपरा का होईना, पण ती आपल्याला सेवा प्राप्त होऊ दे आणि ते आपल्याला करण्याचं भाग्य मिळू दे. तर अशा पद्धतीने हा अक्षय तृतीयाच्या अशा वेगवेगळ्या अनेक लीला घडलेल्या आहेत. शंखचूडाने सुद्धा आजचा म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाकडून वेद चोरले, आता वेदच गेले म्हणजे ब्रह्मदेव कसं काय कारभार चालवणार हा सगळा? ही निर्मिती करणार ह्या सगळ्या ब्रह्मांडाची. तर मग त्यामुळे ते म्हणजे पूर्ण ज्ञानच त्यांचं गायब केलं जातं. आणि मग हयग्रीव हे अवतार भगवंत धारण करतात आणि तो आजच्याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी धारण करतात. तर आपण सुद्धा हयग्रीव या अवताराला प्रार्थना करू शकतो, की आपल्याला सुद्धा भगवंतांची प्राप्ती होण्यासाठीचं जे ज्ञान आवश्यक आहे, ज्या काही गोष्टी आवश्यक आहे, की त्याची कृपा आपल्याला प्राप्त होऊ दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचं म्हणजे 5,000 वर्षांपूर्वी जे कधी कुठे कुठल्या इतिहासात असं उल्लेख नाही अशा पद्धतीने घडली गेलेली घटना म्हणजे द्रौपदी वस्त्रहरण. ज्या पद्धतीने द्रौपदीला ओढत आणलं, ती रजस्वला होती आणि तो त्या पद्धतीने तिला आणलं. भर सभेमध्ये दुर्योधनाने सांगितलं, की तिला निर्वस्त्र करा. ती आता आपली मालमत्ता आहे आणि ती जेव्हा सगळ्यांना भीष्मदेव असतील, सगळ्यांना धृतराष्ट्र सगळ्यांना विनंती करते, की माझं संरक्षण करा. पण कुणीच करत नाही आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण तो हे करतात, साडीचं रूप घेतात आणि साडीचं रूप घेऊन तिचं रक्षण करतात. तर तो आजचा आहे अक्षय तृतीयाचा दिवस. तर ते म्हणतात ना, भगवंत कोणाचं ऋण ठेवत नाही. भगवंतांचा एकदा अंगठ्याला अशी काहीतरी जखम होते आणि त्यावेळेस द्रौपदी ते साडीचं वस्त्र असतं, तिची साडी जी असती भरजरी ती फाडून त्यांच्या अंगठ्याला बांधते. तर असं आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा लोकं, की "अरे काय आम्ही भगवंतांची एवढी भक्ती करतो, आम्हाला कसे भगवंत मदत करत नाहीत." पण खरं सांगू का भगवंत इतके कृपाळू आहेत ह्या उदाहरणांमधून, त्या लीलांमधून आपण बघू शकतो, की भगवंत कधीच कुणाचं ऋण ठेवत नाहीत. आणि ते ऋण ठेवायचं ह्या भावनेने नाही, तर ते आपल्यावर प्रेम करतात. त्या प्रेमाच्या भावनेतून ॲक्चुअली ते करत असतात. तर भगवंत कधीही कुठल्याच गोष्टीचं ऋण आपलं ठेवत नाहीत. ही श्रद्धा आपली असावी आणि याच दिवशी द्रौपदीचं रक्षण भगवंतांनी केलेलं आहे. तर वृंदावनमध्ये पण बाके बिहारी म्हणून 5,000 मंदिर आहेत. त्यातले सगळे मंदिर आपल्या संप्रदायामधले मंदिरं तर प्रसिद्ध आहेत त्यातले 7, पण त्यातलं एक बाके बिहारी म्हणून एक मंदिर आहे. तर त्यांच्या चरण कमलांचं दर्शन आज वृंदावनमध्ये फक्त वर्षातून एकदा आज होतं. आणि आजच्या महाभारताचं युद्ध जे झालं 18 दिवस, तर त्या युद्धाचा शेवटचा दिवस म्हणजे काय आहे? अक्षय तृतीयाचा दिवस आहे. तसेच अन्नपूर्णा देवी जी आहे, तर त्या अन्नपूर्णा देवीचा आजचं पण अन्नपूर्णा देवींचं हे आजचं काय आहे? प्राकट्य दिवस आहे. तर असे वेगवेगळे आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने वेगवेगळे कितीतरी गोष्टी आजच्या अक्षय तृतीयाच्या दिवशी होऊन गेलेल्या आहेत. तर आज आपण आपल्या पितरांना मी सुरुवातीला म्हटलं, की आपण भोग लावतो, हे करतो. तर ह्याच्यामध्ये आज आपण भगवंतांना जर भोग लावून, ती जर प्रसाद त्या आपल्या फोटोपुढे, आपल्या पितरांपुढे ठेवला, तर विचार करा त्यांचा उद्धार होईल. ज्या भागवतम कथेमध्ये ते आहे, की गोकर्ण आणि काय त्यांचं नाव बरं? गोकर्ण आणि दुंदुंकारीची कथा मी 2 वेळा सांगितलेली आहे लेक्चरमध्ये. तर त्या गोकर्णाचा कशा पद्धतीने पिशाच्य योनीत ते गेले होते आणि त्याचा उद्धार सॉरी दुंदुंगारीचा तर गोकर्णाने तो उद्धार केला. कशाने? श्रीमद भागवतमचं पठण करून. तर आज विचार करा आजचा इतका पवित्र दिवस आहे. सगळेच ठीक आहे सगळं पितरांना आपण नैवेद्य देतो, हे देतो. पण तो भगवंतांचा भोग असावा आणि त्याच्याही पुढे जाऊन सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी जर कोणी भागवतम पठण ठेवत असेल, तर त्या पितरांचा म्हणजे ते आनंद उत्सव साजरा करतील तिथे. त्यांना भक्ती प्राप्त होईल. म्हणजे विचार करा हा किती म्हणजे आपण काय-काय करू शकतो आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या स्वतःसाठी. तर आजचं हे श्रीमद भागवतमचं आपण पठण करू शकतो त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी काही श्लोका गायन करू शकतो आणि प्रार्थना करू शकतो. ते सगळं आपल्या पूर्वजांना प्राप्त होईल आणि ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे, की आपण ठीक आहे, आपण कुकिंग केलं आणि आपण लगेच काय करतो आपल्या पूर्वजांच्या पुढे फोटो पुढे तो नैवेद्य ठेवतो. पण आपण तो भगवंतांना नाही दाखवत. तर तो भगवंतांना दाखवा. भगवंतांना दाखवून मग त्या फोटो पुढे ठेवा. नंतर त्या पितरांना द्या. म्हणजे जे पित्र म्हणून आपण ते जेवायला येतात त्यांच्या रूपामध्ये. मग आपण त्यांना तो महाप्रसाद देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दिवशी आपण भागवतम पठण केलं पाहिजे. आपल्या पूर्वजांचा नक्कीच उद्धार होतो ह्याच्यामध्ये. तर अशा ह्या आपल्याला ह्या कथेतून म्हणजे
शास्त्र पुरावा आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो. आणि आजच्या दिवशी म्हणतात, की जे म्हणून आपण जितकं नाम जप, नाम हरिनाम, सेवा सगळं जे काही करेल ते शाश्वत रूपामध्ये त्याचं सेव्ह होईल. जसा सेल, साड्यांचा सेल दिवाळी आली आपण म्हणतो एकावर 4 साड्या फ्री, एकावर 2 साड्या फ्री. तसा हा सेल आहे सेल. आजचा दिवस म्हणजे काय आहे? सेल आहे. आपल्याला फ्री आहे सगळं. त्यामुळे आजच्या दिवसासाठी आपण जेवढं काही करू, तेवढं ते शाश्वत रूपामध्ये त्याची काय होणार आहे? त्याची नोंद होणार आहे. आणि आजच्या दिवशी आपण बघतो, की जे यज्ञ वगैरे होतात, ते जवस असतात त्याच्यामध्ये आपण हे करतो. तर ते खूप पवित्र समजले जातात. यज्ञासाठी ते खूप गरजेचे असतात. तर त्याची निर्मिती आज झालेली आहे. म्हणजे अद्वैत आचार्य जे आहेत, तर अद्वैत आचार्यांच्या उजव्या अंगठ्याखाली त्याचं स्थान आहे. चैतन्य महाप्रभूंचा उजव्या हाताचा जो अंगठा आहे, त्याच्या खाली ह्याचं स्थान आहे. आणि बघ ह्याच्यामध्ये नित्यानंद प्रभू, तर त्यांचा उजव्या हाताचा जो पाय आहे, सॉरी हात नाही, पाय, चरण कमल, तर त्यांचं मधलं बोट जे असतं आपलं उंच बोट, त्याच्यामध्ये त्याच्या खाली त्याचं स्थान आहे. आणि राधाराणीच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या म्हणजे अंगठा आहे त्याच्या चरणांपाशी त्याचं स्थान आहे. म्हणून असं म्हणतात, की आजच्या दिवशी पण जर त्या भगवंतांच्या चरणांची प्राप्ती झालेलं असं ते धान्य आहे. तर त्याचं जर आपण स्मरण केलं, भगवंतांच्या चरणांचं ते स्मरण केलं, तर आपलं सगळं पालन-पोषण, सगळं म्हणजे आपल्याला भौतिक असेल, सगळ्या गोष्टी आध्यात्मिक असतील, त्या सगळ्यांचं पालन-पोषण भगवंत करतात. म्हणून त्याचा जन्म हा आज झालेला आहे. म्हणून ते हाव हा हा ते करतात ना ते हवन जे म्हणतात यज्ञामध्ये, आज आपले बरेचसे भक्त त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी बघितलं असेल ते त्याच्यामध्ये त्याला स्थान आहे. तर त्याची ही आजची ही निर्मिती आहे त्याची झालेली. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो, की कशा पद्धतीने आजचा दिवस हा सगळ्या दृष्टीने पावन दिवस आहे. परंतु आपण याच्यातलं एक सार घेऊ शकतो त्या सगळ्या गोष्टीमधून आज अक्षय तृतीयाला. आपल्या पूर्वजांना आपण जे काही करू ते आध्यात्मिकतेला भगवंतांना टच करून, भगवंतांना कनेक्ट करून ते प्रदान करा. त्यांचा उद्धार होईल. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी शाश्वत आहेत, ज्या गोष्टींसाठी आज सगळ्या बरेच जणी गीतामृत मालिका ऐकतात, कोण काय. तर आज ज्या कोणी काही जप करत नसतील, तर प्लीज, प्लीज सगळ्यांना विनंती आहेत, अशा कोणी मैत्रिणी असतील, की तुम्ही आजपासून 2 माळा सुरू करा आणि आज भगवंतांना प्रार्थना करा, की हे जे काही अक्षय आहे, ज्याचा कधीच नाश होणार नाही, जे शाश्वत आहे, तर ते आम्हाला प्राप्त होऊ दे आणि त्याची कृपा आम्हाला द्या आणि त्या प्रयत्न आपल्याला करायचे आहेत पण. पण त्याच्यासाठी आजपासून मी 2 माळा, 4 माळा जे काही जप सुरू करेल, काहीतरी प्रभुपादांच्या पुस्तकाचं वाचन करेल, असा आपण संकल्प करूया. भौतिक गोष्टी सांगण्याची आपल्याला गरज पडत नाही. चंदू काकाच्या तिथं आपला नवरा मला आपल्याला म्हणाला, की "चला बाबा कुठल्या माताजींना त्यांचे प्रभुजी, आपल्याला जाऊन आज 1 तोळा खरेदी करायचा." आपल्याला सांगायची गरज आहे का? आपण त्यांच्या पुढे 4 पावलं पळत जाऊ. कधी जायचं, कधी जायचं? म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागत नाही. परंतु आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला काय करावं लागतं? कोणाचा तरी पुश लागतो, आपल्याला तो उत्साह आणावा लागतो आणि ते करावं लागतं. तर आजच्या दिवशी सगळ्यांना खूप विनंती आहे, की तुम्ही सगळ्यांनी कुणी जप करत असेल तर कृपया हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे या महामंत्राचा जप सुरू करा आणि सगळ्यांसाठी प्रार्थना आपण आणि शुभेच्छा पण, की हे भक्तीचं जे असं शाश्वत रूपातलं जे दान आहे, तर ते आपल्या सगळ्यांना प्राप्त होवो आणि आज सगळ्यांची आध्यात्मिक अशी भरभराट होवो. आजच्या ह्या पवित्र दिवशी भगवंतांच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर थँक यू. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे एवढा वेळ सहन केलं. त्याच्यामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा करा. कोणाच्या काही भावना दुखावल्या असतील किंवा कोणाला काही वाटलं तर प्लीज तुम्ही प्रश्न विचारा आणि तुम्हाला काही सांगायचं असेल, शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करू शकता. हरे कृष्ण. प्रतिभा माताजी सेटिंग चेंज करताय का? हरे कृष्णा. हो माताजी, चेंज केलंय सेटिंग. थँक्यू व्हेरी मच माताजी फॉर वंडरफुल क्लास. एवढ्या छान छान गोष्टी सांगितल्या तुम्ही अक्षय तृतीया निमित्त वेगवेगळे उदाहरणं देऊन. थँक्यू व्हेरी मच. हरी बोल. चेक करा कुणीतरी सेटिंग. हरिबोल हा झालेलं दिसतं. झालं. कोणाला प्रश्न असेल तर प्लीज विचारा. किंवा काही सांगायचं असेल, कोणाला शेअर करायचं असेल, तरी नक्की सांगा. कोणाला काही त्याच्यामध्ये अजून काही आजचा हा उत्सव आहे, सण आहे. तर कोणाला काही वेळ आठवत असेल, काही अनावधानाने राहिलं असेल, तर तुम्ही सगळ्या जणी सांगू शकता कुणी. तर नक्की शेअर करा, सांगा, प्रश्न विचारा. नसेल तर मग आपण थांबूया.
हा हरी बोल. हा बोला माताजी. काय झालं? झालं की वाटतं. झालंय झालंय, बोला बोला. आवाज येत नाही. चालेल माताजी. प्रतिभा माताजी, काही प्रश्न दिसत नाही कोणाचा, तर मग आपण थांबूया मग आज. हं? अक्षय तृतीयाच्या सर्वांना शुभेच्छा. हो. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. थँक्यू. हरे कृष्ण. चालेल. हरी बोल. चालेल, करू ना? हो हो हा. माताजी करा. कोणतरी बोललं की बोल. हा. हो का? हम्म. हरी नाही बोल. करा माताजी. हा नाही कोणाला काही. ठीक ठीक आहे करते. हो.